या व्हिडिओमध्ये आपण न्यूज कशी लिहायची पाहणार आहोत। तर सुरुवातीला हेडलाईन बघूया काय आहे न्यूजची। स्टुडंट शाईन ॲट ॲन्युअल सायन्स एक्झिबिशन। तर हेडलाईन सुरुवातीला लिहून घ्यायची। हेडलाईन काय? स्टुडंट शाईन at annual science exhibition। या हेडलाईनचा अर्थ काय की सायन्स एक्झिबिशनच्या दिवशी स्टुडंटने खूप छान कामगिरी केली, म्हणजे खूप छान प्रकारे त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते त्यांनी सादर केलेत। तर सायन्स एक्झिबिशन म्हणजे काय की विज्ञान प्रदर्शन। तर आता न्यूज कशी लिहायची पाहणार आहोत। तर पहिल्यांदा ही जी आहे हेडलाईन, पहिल्यांदा हेडलाईन टाकायची, नंतर डेटलाईन टाकायची। डेटलाईन म्हणजे काय की कोणत्या दिवशी आणि कुठे हे कार्यक्रम आपण सादर केला। तर पुणे हे डेटलाईन आहे। पुणे कधी? फेब्रुवारी 28 किंवा 28 फेब्रुवारी। अशी ही आहे डेटलाईन। तर आता आपण पॅराग्राफ सुरू करायचा। पहिल्यांदा काय लिहायचं की कोणत्या दिवशी कोणत्या शाळेनं आयोजित केलं किंवा मग सादर केलं हे लिहायचं। तर लिहूया टू मार्क नॅशनल सायन्स डे सायन्स SCIENCE सायन्स डे ZP स्कूल ऑर्गनाइज्ड a grand science exhibition। ग्रँड सायन्स एक्झिबिशन। याचा अर्थ काय बघा की नॅशनल सायन्स डेच्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी ZP स्कूलनं ऑर्गनाइज म्हणजे ZP स्कूलनं काय आयोजित केले? सायन्स एक्झिबिशन। ग्रँड म्हणजे खूप मोठं सायन्स एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे। तर तुम्हाला ज्या शब्दाचे अर्थ कळाले असेल ते लिहून घ्या। शो कॉझिंग इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स बाय स्टुडंट। याचा अर्थ काय की स्टुडंटने खूप छान प्रोजेक्ट सादर केलेत। तर आधी लिहूया शो कॉझिंग इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स बाय स्टुडंट्स। म्हणजे याचा अर्थ काय की मुलांनी खूप मोठ्या प्रकारात खूप चांगल्या प्रकारात त्याचे प्रोजेक्ट सादर केलेत। तर हे असा एक पहिला पॅसेज केलाय। आता दुसरा पॅसेज करूया। ओव्हर 50 क्रिएटिव्ह मॉडेल। दुसरा लिहून घेऊया। over 50 creative models
models on robotics, space technology, and sustainable energy were displaced. Energy were displayed. तर या लाईनचा अर्थ बघूया. तर याचा अर्थ आहे की 50हून जास्त मॉडेल म्हणजे कशावर, रॉबोटिक्स म्हणजे जे आपले रोबो असतात त्यांच्यावर, किंवा स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे आपले जे स्पेस अवकाश असते तर त्याच्यावर, किंवा सस्टेनेबल एनर्जी वेअर डिस्प्लेड म्हणजे याचा अर्थ काय, सस्टेनेबल एनर्जी डिस्प्लेस म्हणजे की शाश्वत ऊर्जा यांच्यावर 50हून अधिक प्रोजेक्ट म्हणजे जे मॉडेल आपल्याला सादर करण्यात आले होते. पुढची लाईन बघूया. द हायलाइट्स ऑफ इव्हेंट्स of the event was working model of solar powered of a solar powered car by class 10 students. या लाईनचा अर्थ बघूया. द हायलाइट्स म्हणजे की म्हणजे जे मुख्य, हायलाइट्स म्हणजे मुख्य. तर हायलाइट्स ऑफ इव्हेंट वॉज वर्किंग मॉडेल ऑफ सोलार पॉवर्ड कार बाय क्लास 10 म्हणजे जे 10वीच्या विद्यार्थ्यांनी सोलार सिस्टीमवर म्हणजे सोलार पॉवरवर सौर ऊर्जेवर चालवलेल्या कारचे कार्यरत मॉडेल हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक होते. म्हणजे की जी त्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी जी कार बनवली होती सोलार ऊर्जेवर, ती या कार्यक्रमाचे मुख्य असं आकर्षक होतं, म्हणजे भारी होते ते. तर पुढची लाईन बघूया. पॅरेंट्स अँड टीचर्स were impressed by students' activity. Creativity, sorry. या लाईनचा अर्थ बघूया. त्याचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट केले होते त्यांच्यावर ते पॅरेंट्स आणि टीचर्स जे होते ते असे आकर्षित झाले, म्हणजे त्यांना खूप छान वाटलं. या लाईनचा असा अर्थ आहे.
तर पुढची लाईन बघूया. डी.आर. शर्मा. डी.आर. म्हणजे डॉक्टर. शर्मा encouraged young males to explore scientific research. Scientific research. तर या लाईनचा अर्थ असा आहे की डॉक्टर जे शर्मा होते त्यांनी जे मुलांचे मन जे होते म्हणजे त्यांच्या दिमागाला त्यांनी वैज्ञानिक शोधावर प्रोत्साहित केले की पुढे ते काय करू शकतात वगैरे याबद्दल त्यांनी माहिती सांगितली त्यांना. तर पुढची लाईन बघूया. The event was great success. The event was a great success. म्हणजे त्या इव्हेंटला खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगलं यश मिळालं. या लाईनचा असा अर्थ होतो. inspiring students to pursue career in science. In science. या लाईनचा असा अर्थ आहे की या ज्या इव्हेंटला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले आणि इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा दिली स्टुडंटला टू परस्यू म्हणजे पटवून दिलं की ते करिअरमध्ये सायन्समध्ये काही करू शकतात. म्हणजे त्यांच्या जीवनात ते सायन्समध्ये काहीतरी करू शकतात हे जे प्रमुख पाहुण्यांनी वगैरे त्यांना सांगितलं. तर ही न्यूज अशा प्रकारे आपली झालेली आहे. तर पहिल्यांदा न्यूजची हेडलाईन लिहायची. तर हेडलाईन काय? स्टुडंट शाईन ॲट ॲन्युअल सायन्स एक्झिबिशन. तर पहिल्यांदा हेडलाईन टाकली, नंतर डेटलाईन टाकायची. म्हणजे जे कार्यक्रम आहे किंवा मग कोणता तरी इव्हेंट आहे ते कुठं घडलाय आणि कोणत्या तारखेला घडलाय तर ते लिहायचं. म्हणजे त्याला काय म्हणतात? डेटलाईन. आणि मग न्यूज सुरू करायची. तर पहिला पॅरेग्राफ इथे लिहिलाय. हे बघा सगळं लिहिलंय. तर ते उतरून घ्या.